हाय गाईज, माय नेम इज अवी टू ऑफ दिस सिरीज. तर आजच्या पार्टमध्ये आपण अशी एक ब्रँच इंजिनिअरिंग ब्रँच बघणार आहे जी की सर्व जागेवर उपयोगी पडते. ती म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर या ब्रँचमध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि बिझनेस स्कोप काय आहे या ब्रँचबद्दल आणि आपल्याला फ्युचरमध्ये स्कोप आहे का या ब्रँचबद्दल, तर आपण बघूया. प्रायव्हेटमध्ये बघायचं झालं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी खूप साऱ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. जसं की टॉप कंपन्या लाईक सिमेन्स, ABB, L&T, टाटा पॉवर, रिलायन्स एनर्जी, इन्फोसिस, पॉवर सिस्टम डिव्हिजन हे सगळे इलेक्ट्रिकल इंजिनियर हायर करतात. जसं की आपण सेकंड बघायचं झालं की गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये आपण जर का आपल्याला स्टेबल आणि रिस्पेक्टफुल जॉब पाहिजे असेल तर आपण गव्हर्नमेंट जॉबकडे जाऊ शकतो. जसं की गव्हर्नमेंट सेक्टर इन्क्लूड MSEB, इंडियन रेल्वे, PWD, DRDO, इस्रो, PSU कंपनी, NTPC, UPSC अँड MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिस. यासाठी उपयोगी पडणाऱ्या एक्झाम म्हणजे GAT, MPSC, SSC, JEE, RRB, UPSC, PSC जॉब. यामध्ये आपल्याला जॉब सिक्युरिटी, पेन्शन, सर्व प्रकारच्या बेनिफिट्स भेटतात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. आणि बिझनेस बघायचं झालं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना सध्या कॉलेज करायचं, बिझनेस करायचं, त्यांच्या डोक्यात बिझनेस करायचं, काय करायचं, त्याच्यासाठी ही एक ब्रँच म्हणजे जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे. तर यामध्ये बिझनेस आयडिया, येत आहे त्याबद्दल, आणि आपल्याला बिझनेसमध्ये पण जास्तीत जास्त स्कोप बघायला भेटेल. त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही फक्त ब्रँच नाही, तर एक भविष्याचं स्ट्रॉंग फाउंडेशन आहे.